रॅपर टाकू आपण काहीतरी माझ्याकडे हॅलो 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 पाठीमागे आवाज येतो पाठीमागे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की सर्वांनी शांतता राखायची आहे. सूचना द्यायच्या आहेत. कृपया शांततेचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर, पोलीस अधीक्षक माननीय नवनीत कावत सर यांचं या ठिकाणी अर्पण होत आहे. सर्वांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे. शांततेचं पालन करायचं आहे. सर्वांनी कृपया खाली बसून घ्या. या ठिकाणी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय नवनीत कावत सर, जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन माननीय सोळंके सर, तसेच शिक्षणाधिकारी माननीय जयश्री चव्हाण मॅडम, जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख सर हे दीप प्रज्वलन करत आहेत. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. या प्रज्वलित दीपज्योतीप्रमाणेच नशामुक्तीचा प्रकाश बीड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक तरुणाच्या जीवनात पोहोचो हीच अपेक्षा. यानंतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे नशामुक्त बीड या लोगोचं अनावरण होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लोगोचा नशामुक्त बीड या लोगोचं अनावरण या ठिकाणी होत आहे. माननीय जिल्हाधिकारी आहे व्यसन, त्याच्यात खूप नुकसान होतं. आम्हाला सर्वांना माहित आहे. विद्यार्थी व्यसन चालू करताना नेहमी असं एकदा बघून घेतो क्या आहे म्हणून, नंतर त्यांच्या चिंतेच्या क्षमता हे कमी होतात, त्यांच्या स्वप्न हे बाजूला होतात, त्यानंतर त्यांचं जीवन बाजूला होतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बीडचं भविष्य आहे. तुम्ही नशामुक्तीचा तुम्ही अँबॅसेडर म्हणून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे. आपण सर्वांना माहीत आहे की विविध भरपूर प्रकारच्या
देऊर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर शिक्षणाधिकारी आपण नेहमी कायम, पण मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या या समाजाच्या दायित्व काय आहे, हे समाजाबद्दल तुमच्या जबाबदारी काय आहे, हे तुम्ही बघून घेतला पाहिजे. तुमच्याकडून या समाजाला क्या क्या अपेक्षित आहे हे तुम्ही बघून घेतला पाहिजे. आणि भविष्यामध्ये तुम्ही स्वप्न बघून त्या स्वप्नेच्या साक्षात्कारासाठी तुम्ही जेव्हा एफर्ट घेतात, तुम्ही मेहनत करतात, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला जेव्हा जॉब लावतात या तुम्ही कुठेही काम करतात, तुम्ही तुमच्या बीड जिल्ह्यासाठी या तुमच्या गावासाठी तुमच्या मार्फत क्या केलेलं आहे याचं तुम्ही आत्मचिंतन या नियोजन करून घेतला पाहिजे. म्हणजे कुठेही असो, हे परदेशात असो, US मध्ये असो, तुम्ही लंडनमध्ये असो, तरी सुद्धा तुमच्या गावात तुम्हाला आत्मचिंतन असायला पाहिजे. भरपूर वेळ मला असं वाटतं महत्त्वाचे कामं जे आहे त्या महत्त्वाच्या कामापैकी तुम्हाला तुमच्यासमोर येऊन एक 2 शब्द बोलावे हे आम्हाला ते अतिशय महत्त्वाचं काम वाटलं. म्हणून आज तुम्हाला आम्ही थोडा वेळ देतो आहे. त्या अनुषंगाने मला एक 5 ते 10 मिनिटं मी फक्त आपल्याला याविषयी थोडी माहिती देणार आहे. तर ड्रग्स म्हणजे काय हा शब्द आपण ऐकला असेल. ड्रग्स म्हणजे औषधी हाही शब्द तुम्ही ऐकला असेल. परंतु त्याच्यामध्ये आता असे काही शब्द तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही वर्तमानपत्र जास्त वाचण्यामध्ये जास्तीत जास्त भर द्या. न्यूजपेपर वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला की व्हॉट इज नार्कोटिक आणि ओव्हर ड्रग्स असे काही शब्द असतात. तर याविषयी जे आहे याविषयी जेव्हा तुम्ही साधारणतः 10व्या आणि 12व्या वर्गात जाणार नेक्स्ट, तर ह्या ड्रग्सविषयी तुम्हाला थोडी बहुत काही शब्द तुमच्या कानावर पडतील. तुम्ही फक्त आता ऐकून घ्या शब्द. त्याच्यानंतर ते जे काही शब्द आहेत ते डेंजरस का बरं आहेत, धोकादायक का बरं आहे. जे ड्रग्स आहे ते ओव्हरडोज असल्यानंतर ते का बरं धोकादायक आहे. तर त्याच्यामध्ये ते जे व्यसन का बरं लागते. कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने तो फार्म प्रॉडक्ट आहे. मी पहिलेही सांगितलं की मेडिसिनचे डेरिव्हेटिव्ह जे आहे ते प्लांट ओरिजिन असतात आणि ह्याचा चांगला उपयोग करण्यासाठी त्या डेरिव्हेटिव्हच ठेवलं जाते. त्याला नष्ट केल्या येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते फॅक्टरी बंद करू शकत नाही. त्याचा जो बाय प्रोडक्ट असतो त्याच्यातून जी नशा होते त्याच्यासाठी तो प्रॉडक्ट लोक वापरतात. त्याच्यामुळं तो बंद नाही करता येऊ शकत. दुसरा प्रश्न काय. सर विचारा. सर आपण जे गोळ्या औषधं घेतो त्याच्यामध्ये पण ड्रग्स प्रेझेंट असतात. मग त्याचे साईड इफेक्ट नाही तो होत. बिलकुल. बघा मेडिसिन जे आहे ड्रग्स जे आहे ते दुधारी तलवार आहे. जसं आपले थॉट सुद्धा आपले चांगले आणि वाईट असे असतात. परंतु जर चांगल्या विचाराने जर चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम घडत असेल तर आपण त्या गोष्टीला पुढे करतो. आणि मेडिसिनचा ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यानंतरच किंवा एखाद्याला जर कॉन्ट्राइंडिकेटेड असेल तरच त्याचा साईड इफेक्ट होतो. अदरवाईज साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपण थेरॅप्युटिक यूजवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि मेडिकेशन हे डॉक्टर्सच्या सल्ल्यानेच घेतलं गेलं पाहिजे. आपल्या कुठल्या मित्राला औषध सुरू आहे, एखाद्या मित्राला आराम पडला आहे म्हणून आपण हे मेडिसिन घ्यायचं तर तसं करता कामा नाही. कॅल्क्युलेटेड डोस, कॅल्क्युलेटेड प्रॉडक्ट आणि स्पेशालिस्ट यांच्या सल्ल्यानेच तो घेतला गेला पाहिजे. आणखी कोणाचा काही प्रश्न. सर माझा एक प्रश्न आहे. टू बी टू अडिक्टेड टू द मोबाईल फोन, how you consider them as a future prospect to keep phone away from all of us, so suggest something to us. व्हेरी गुड. हा सुद्धा खूप चांगला प्रश्न आहे. आणि तुमच्या प्रश्नामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा जो मोबाईल तुमच्या हातामध्ये आलेला आहे हा मोबाईल तुमच्या हातात कसा आला, कोणी दिला आणि कशासाठी दिला, वाय ॲनालिसिस नाव की त्याच्यासाठी कुठल्याही प्रिव्हेंटिव्ह याच्यावर काम करणं खूप आवश्यक आहे. तर प्रिव्हेन्शन म्हटलं म्हणजे काय की सरकारी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, FDA आहे,
नवनीत सर ते बोलणार आहेत, कोणीही बोलणार नाही. सर बोलायची संधी देतील त्यावेळेस तुम्हाला माईक दिला, हात वर करायचा. तुमचं डिसिप्लिन तुम्ही दाखवणार का? दाखवणार का? सायलेन्स कसा पाहिजे? पिन ड्रॉप. सायलेन्स कसा पाहिजे? कसा पाहिजे? मी तुम्हाला एक कहाणी सांगतो. IIT रुड़कीमध्ये जेव्हा माझं ग्रॅज्युएशन होतं, मी तिथे डान्सचा जो आमचा सेक्शन आहे, कोरिओग्राफी आणि डान्स सेक्शन, त्या सेक्शनचा एक हिस्सा होता. सेकंड इयरमध्ये मी होतो. तुम्ही आता शाळांमध्ये आहे, तिथे मी सेकंड इयरमध्ये होतो. आणि माझ्यासोबत माझा एक मित्र होता. आम्ही दोघे पढाईमध्ये चांगले होते, दोघे आपापली पढाई करत होतो. डान्सिंग असेल, बाकी कॉलेजची वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज असेल, चांगलं काम करत होतो. हळूहळू मला त्यावेळेस हे माहिती नव्हतं की ड्रग्स काय असतं. जसं तुम्हाला माहिती नाही तसा मला माझे IIT पर्यंत हे माहीत नव्हतं की ड्रग्स काय असतं. थोडे दिवस नंतर मी बघितले की तो जो माझा मित्र होता तो कॉलेजपासून ॲब्सेंट झाला. तेव्हा पण मला काय नाही कळलं की तो कशामुळे ॲब्सेंट झाला लागले. आता चांगला IITचं कॉलेज होता, चांगला सीट भेटली, चांगली शाळा आहे, म्हणजे कॉलेज आहे, भारताचा सर्वोत्कृष्ट कॉलेज आहे. तिथे माझे एक मित्राला ड्रग्सची सवय झाली आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण करिअर ठप्प झालं. मी अभ्यास करून करून आज इथपर्यंत IPS पर्यंत पोहोचलेला आहे आणि माझा तो मित्र आजपर्यंत रिहॅबिलिटेशनमध्ये आहे.